विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आता आपण असं बोलताना म्हणालात की राजकीय पाठबळ त्या गावगुंडांना आहे, कोणाचं पाठबळ असतं? त्या गावचे लोकप्रतिनिधी असतील, सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, या लोकांच्या पाठीमागे अदृश्य शक्तीचा हात असू शकतो असं मी कोण सांगू शकणार नाही। पण गेले 10 वर्षापासून हा व्यक्ती न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेला आहे की आज होईल उद्या होईल, किंवा त्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडे सुद्धा जाऊन ते हे आलेले अरुण बाबा कांबळे, तरी कुणी त्यांची दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळे एवढा अन्याय आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये, एवढा अन्याय आणि अत्याचार अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होतोय, याची शोकांतिका आहे की स्वतः स्वमालकी हक्काची जमीन ते स्वतःला पेरू देत नसतील, दुसरा माणूस जर मनगटशाहीच्या जोरावरती येऊन जर अतिक्रमण करून खात असेल तर याच्यावरती प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि लोकप्रतिनिधींनी बी लक्ष घालावं। आपण इंदापूरचे तहसीलदार संपर्क झालेला आहे, त्यांनी संबंधित जे कोण अधिकारी आहेत या विषयामधले त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे। आज आपण इंदापूर तहसीलच्या समोर आमरण उपोषणाला बसलेला आहात, तुमचं नाव काय आणि विषय कशासाठी बसलेला? माझं नाव अरुण बाबा कांबळे, राहणार भाटलिंगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। माझी शेत जमीन भाटलिंगाव हद्दीत 140 गट क्रमांक मध्ये 65 आर जमीन आहे। मोजणी झाली होती, खांब रवले होते, पण त्यांनी काढून टाकले आणि मला रानात येऊ देत नाही। जातीवाचक शिव्या देऊन हातपाय मोडीन इथं आला तर, त्यामुळं माझ्या जीविताला धोका आहे त्या दोघांपासून। कोण म्हणतो तुम्हाला हातपाय मोडीन? गणेश महादेव कवडे आणि उमेश महादेव कवडे, या ते दोघं संपूर्ण जमीन कसून खात्यात। किती वर्षापासून खाते? 10 वर्षापर्यंत खाते। पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे? तक्रार पहिली दिली ती मी 5 वर्षापूर्वी, पण त्याची काय दखल नाही। मी पुण्याला गेलो निघून कामासाठी। आज तुम्ही आता आमरण उपोषणाला बसलेला आहात, याच्यावर जर समजा तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका मी काय आत्मदहन करणार। या ठिकाणी परत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसंच सिंहा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र हे आहेत आपल्यासमोर, आपण त्यांचं देखील काय म्हणणं ते ऐकून घेणार आहोत। बाबासाहेब, आज आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी बसलेला आहात, काय विषय आहे नेमका? जय भीम, सर्वांना क्रांतिकारी जय भीम। काल अरुण बाबा कांबळे, राहणार भाटलिंगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, हे कालपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेले आहेत। ते आमरण उपोषण करण्याचा उद्देश हाच की त्यांची जी स्वमालकीची जमीन आहे, गट नंबर 140, क्षेत्र 65 आर, हे शेत स्वमालकीचं आहे। वडिलोपार्जित जमीन असताना देखील काही जातीवादी गावगुंड हे मनगाड्याच्या जोरावरती आणि राजकीय पाठबळाच्या जोरावरती गेली 10 वर्ष झाले या गरीब अरुण बाबा कांबळे यांची जमीन लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्याच्यामध्ये अतिक्रमण करून पेरणी केलेली आहे। आज या अरुण बाबा कांबळे यांना न्याय मिळावा यासाठी ते इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेले आहेत। मी दादासाहेब पोळ, अध्यक्ष सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर मी पोलीस प्रशासन आणि इंदापूर तहसील कार्यालय आणि तहसीलदार यांना निवेदन करतो की त्या जातीवादी गावगुंडांवरती अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत 189 325 या कलमान्वये त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या गरीब कुटुंबाला या उपोषणापासून परावृत्त करण्यात यावे। अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून उग्र स्वरूपाचे आंदोलन इंदापूर शहरामध्ये करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत, जय संविधान। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।